आज आहे दसरा व विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर दसऱ्याची पूजा आम्ही संध्याकाळीच करतो। तर पूजा वगैरे मी सगळी करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ना दिवाबत्ती लावून घेतलेली आहे तुळशीला। त्याच्यासोबतच ना दसऱ्याला मुलांच्या वह्या पुस्तकांची आणि त्याच्यासोबतच शेतीचे जे अवजार असतात ना त्याचीही पूजा केली जाते। तर पूजा वगैरे करून झालेली होती आणि सण म्हटलं तर देवाला नैवेद्य तर गोडच आपण दाखवतो। तर पुरणपोळीचाच नैवेद्य मीही बनवलेला आहे। कालही पुरणपोळीचा नैवेद्य बऱ्याच जणांनी बनवलेला होता गटाला दाखवण्यासाठी आणि बऱ्याच जणांच्यात पण परड्या वगैरे भरण्याचा पद्धत असते। तर तशीच माझ्याही घरी परड्या भरण्याची पद्धत होती। तर त्याच्यासाठी मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून परड्या वगैरे भरून घेतलेला आहे। त्याच्यासोबतच ना नवरात्रीमध्ये आमच्याकडे ना आंबाड्याच्या भाजीची नैवेद्य बनवला जातो, त्याची पद्धत आहे। तर तुमच्याकडे तशी पद्धत आहे का नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। आणि त्याच्यामुळे ना मी इथे आज पण पुरणपोळीचाच नैवेद्य बनवलेला आहे। तर पुरणपोळी वगैरे बनवून घेतलेली आहे, त्याच्यासोबत कुरड्या पापड्या वगैरे बनवून घेतलेला आहे। कारण कोणताही नैवेद्यांना कुरडे पापडे आणि भजी त्याच्याशिवाय तर पूर्ण होतच नाही। तर असं मी सर्व स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। तर माझे व्हिडिओ आवडत असतील ना नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि पुन्हा असंच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया। बाय।